आज आपण आंतरवाली सराटी इथं मनोज पाटील जरांगे यांनी शासनाला जो वेळ दिला होता त्या वेळेत तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली नाही लावला, परंतु पाटील उपोषणाला बसून आज तिसरा दिवस आहे. माणूस एक दिवससुद्धा उपाशी राहू शकत नाही, पाण्या वाचून राहू शकत नाही. तरी पण शासनाने जो विचार करायला पाहिजे होता तर तो शासन का करत नाही? आज आम्ही जे 8-10 माणसं गाडी करून जरांगे पाटलांना जे उपोषण सुरू केलं, आज 3 दिवस झाले. तर त्यांनी जी सरकारला जी मुदत दिली होती ती 30 दिवसाची, त्याच्यानंतरही 10 दिवस उलटून गेले, तरी पण सरकारनं याची दखल घेतली नाही. आणि आज असं वाटतं की पहिलेही 17 दिवस त्यांनी उपोषणाला बसले. आपण जर एखादा उपवास करतो, चतुर्थी असो, एकादशी असो किंवा काही एखादा उपवास जर असला तर दुसऱ्या दिवशी माणसाला चक्कर येतं. आज 17 दिवस हा माणूस समाजासाठी उपोषण करतो. तर खरोखरच समाजाची जी तळतळ आहे आणि खऱ्या अर्थानं हे सरकारनं लक्षात घ्यायला पाहिजे की, कारण मी थोडंसं इतिहासात पाठीमागं जातो. औरंगजेब हा 1707मध्ये वारला. त्याच्यानंतर जी माणसं होती त्यांची जे सुभेदार होते ते कमकुवत होते. त्याच्यानंतर मुंबईवर जवळजवळ 8 वेळेस स्वाऱ्या केल्या आणि 7 ते 8 वेळेस दिल्ली काबीज केली. मग अशा वेळेस जर आरक्षणच घ्यायचं असतं तर त्याच वेळेस सर्व हिंदुस्थानामध्येच 8 वेळेस दिल्ली काबीज केली होती मराठ्यांनी. महादजी शिंदे त्याच्यामध्ये अग्रेसर होते. मग त्याच वेळेस होती पण आज गरज आहे. आणि जरांगे पाटलांना, मनोज जरांगे पाटलांना जे लढा उभा केला, जी चळवळ उभा केली, आणि ही चळवळ त्यांच्या पाठीमागं जर आपण हा समाज उभा जर केला तरच आपल्या पदरात काहीतरी पडू शकतं. म्हणून आज आम्ही संभाजीनगर, तालुका जिल्हा संभाजीनगरच आहे, आणि तिथूनसुद्धा जरांगे पाटलाची भेट घेण्यासाठी आम्ही या सराटी, आंतरवाली सराटी या गावामध्ये आलेलो आहोत. आणि म्हणून सरकारनं, कालही मोदी साहेब शिर्डीला येऊन गेले, पण एखादा शब्द तरी त्यांनी टाकायचा असता आरक्षणाच्या बाबतीमध्ये, परंतु तसं झालं नाही. एकनाथ साहेब शिंदे मुख्यमंत्री आहे, त्यांची आम्हाला आशा आहे की कारण हेही सुद्धा आपल्याला आरक्षण देऊ शकतील. म्हणून या ठिकाणी सरकारनं जरांगे पाटलाचा जास्त लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि या ठिकाणी आरक्षण मिळवून द्यावं, एवढीच मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो.